कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्का, सूर्या, छोटी आई, तुळजा, तुळजा कशी आहेस पोरी? बरी आहेस का ग? मी बरी आहे, तू कशी आहेस ग? बरीच आहे। आमचं काय ग, रोज निखाऱ्यावर चालायचं, पण पण तू नीट राहा, सूर्या बरोबर सुखाने संसार कर। बरं, आई आहे का तिथे? वही हाय की ग, इथंच आहे। आई कुठं जाणार? इथंच जगायचं आणि इथंच मरायचं। आई प्लीज असं बोलू नकोस। तुळजा, तू नको काळजी करू, तू फक्त सुखात राहा म्हणजे झालं बघ। बर तुळजा, तू काय सांगायला फोन केला होतास का? जे काय सांगायचं ते लवकर सांग, मला कधी बी येत असतील। हो आई, अगं आज सूर्याचा ऍक्सिडेंट झाला। काय? कसा? कुठं? फार लागलं नाही ना त्याला? कुठं हाय? कुठं त्यो? घरीच येतो, खरचटलंय त्याला। अगं पण असा कसा काय अपघात झाला त्याचा? त्याला म्हणावं गाडी जरा सांभाळून चालवत जा। आधीच काय काट कमी आहेत का त्याच्या वाटेत? तेच सांगायला तर मी फोन केलाय तुला। सूर्याच्या वाटेत काटे पेरणारे डॅडी आणि शत्रूशिवाय दुसरं तिसरं कोणीच नाहीये ग। आणि मला खात्री आहे हा अपघात घडला नाहीये, हा घडवून आणला गेलाय। आई अगं, सूर्या खरंच खूप चांगला मुलगा आहे। माझ्या लग्नाच्या बाबतीत जे काही झालं त्यात सूर्याची खरंच काही चूक नाहीये, पण त्याने माझ्यासाठी जे काही केलंय त्यात त्याचा जीव गेला ना तर मी माझ्या स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार ग। हे बघ, तू नको घाबरू, असं काही होणार नाही। मला नाही वाटत तुझे डॅडी आणि शत्रू एवढं टोकाचं पाऊल उचलतील। आई, हे तू बोलतेस? त्यांना इतक्या जवळून ओळखून सुद्धा? चेहऱ्यावर मुखवटा चढवून त्यांनी जगाला फसवले, पण खरं रूप तर आपण त्यांचं बघत आलो। किती विकृत आहे, किती क्रूर आहेत ही लोक। आई, मला माझ्यासाठी नाही उभं राहता आलं ग त्यांच्या समोर, पण आज मी सूर्यासाठी उभी राहणार त्यांच्या समोर। त्यांना सांग, यापुढे सूर्याला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे, आणि जर त्यांनी त्रास दिला सूर्याला तर मीही त्यांचीच मुलगी आहे। मी शांत बसणार नाही। तुझ्या डॅडीनं काही सांगायची हिंमत माझ्यात नाही ग। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।